नमस्कार, मी सचिन नवाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। स्वारगेटमधील घटना शांततेत घडली असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता आहे। घटनेच्या वेळी मुलींनी कोणताही प्रतिकार केला नाही असं वक्तव्य देखील योगेश कदम यांनी केलंय। तर योगेश कदमांचं वक्तव्य बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याचं वक्तव्य जे आहे ते सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातील लेकींनी कुणाकडे न्याय मागायचा अशी टीका देखील यावेळेला सुषमा अंधारे यांनी केली। तर विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2 3 4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे। आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती होईल। एका सरकार दरबारच्या मंत्रीपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि इतक्या असंवेदनशील पद्धतीने जर व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लेकी बाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील? कारण न्याय मिळण्याच्या ऐवजी जर त्यांना अशा पद्धतीने प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावरच जर शंका कुशंका निर्माण केल्या जात असतील तर अशा लोकांकडून न्याय मागण्यापेक्षा लेकी बाळी जीवाचं बरं वाईट करणं जास्त पसंत करतील। योगेश कदमजी